स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवा. आपण रोज जगताना अनेक गोष्टींच्या ओझ्याखाली दबले जातो. कधी अपयश, कधी दुःख, कधी अपूर्णता. पण विचार करा, कधी आपल्या आयुष्याला एक नवा मोड देण्याची संधी मिळाली तर आपण काय करणार? जरा कल्पना करा. एक असा क्षण येतो जेव्हा आपण जुन्या सर्व गोष्टींच्या ओझ्यापासून मुक्त होऊन नव्या सुरुवातीसाठी उभं राहू शकतो. काय होईल जर आपण स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवू शकता? आणि खरं तर हे शक्य आहे. तुम्ही आपल्याला आवडणारे, आपले आयुष्य उंचावणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी खरा आनंद आणि शांतता मिळवणारे बदल घडवू शकता. चला आज आपण तेच शिकणार आहोत. नंबर 1, आपल्या चुका स्वीकारा आणि शिका. स्वतःला नव्याने घडवायचं असेल तर सर्वात पहिले पाऊल म्हणजे आपल्या चुका स्वीकारणं. आपल्याकडून काय चुकलं, कुठे कमी पडलो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. चुकीचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा स्वतःला आरशात पाहून आत्मपरीक्षण करा. चुका मान्य केल्याशिवाय सुधारणा होऊ शकत नाही. चुका स्वीकारणं हे कमजोरीचं नाही तर खऱ्या बदलाची सुरुवात आहे. चुका म्हणजे संधी पुन्हा एकदा सुधारून जगण्याची. म्हणून आपल्या चुकांपासून शिकून त्यांना अनुभवात बदलून पुढे जा. नंबर 2, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. ज्यांचं बोलणं नेहमी तुमचं मन खच्ची करतं, तुमचं स्वप्न कमी लेखतं, अशा लोकांपासून लांब राहा. अशा लोकांमुळे मन निराश होतं आणि आत्मविश्वास ढासळतो. जे तुमच्या आत्मा आणि बुद्धीला शांती देतात अशांना जवळ ठेवा. जिथे तुमचं मूल्य ओळखलं जातं तिथेच तुमची खरी ओळख आहे. नकारात्मकतेचं जाळं तोडा आणि सकारात्मक संगती धरा. नंबर 3, स्वतःला माफ करा आणि पुढे चला. भूतकाळात केलेल्या चुकांसाठी स्वतःला दोष देत राहिलात तर मन शांत राहू शकत नाही. स्वतःला माफ करणं हे आत्मप्रेमाचं लक्षण आहे. माफ केल्यावरच मन हलकं होतं आणि नव्या सुरुवातीसाठी जागा निर्माण होते. जे घडलं ते शिका आणि त्यांचं ओझं मागे टाका. मनातली क्षमा ही नव्या वाटचालीची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण स्वतःला माफ करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जुन्या गोष्टी मनात धरून ठेवल्यास त्या तुमचं नवीन आयुष्य अडवतात. नंबर 4, दररोज स्वतःसाठी वेळ काढा. आपण जगाच्या मागे धावत असताना स्वतःकडे पाहायचंच विसरतो. स्वतःसाठी दररोज थोडा वेळ द्या. ध्यान, वाचन, एकांतात चालणे किंवा तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट. हा वेळ तुमच्या अंतर्मनाशी जोडणारा असतो. तो तुम्हाला समजायला मदत करतो. स्वतःसोबत घालवलेला वेळ मनशांती आणि स्वतःबद्दलच प्रेम वाढवतो. बाहेरील गोंगाटातही अंतर्गत शांतता मिळवायची असेल तर स्वतःशी मैत्री करा. नंबर 5, नव्या सवयी अंगीकारा. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमच्या सवयी बदला. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, पौष्टिक अन्न खाणं, रोज वाचन करणं अशा छोट्या सवयी तुमचं व्यक्तिमत्व घडवतात. सुरुवातीला कठीण वाटेल पण सातत्य ठेवलं तर त्या सवयी तुमचं आयुष्यच बदलतील. चांगल्या सवयी नव्या सुरुवातीची नांदी असतात. स्वतःला बदलायचं असेल तर सवयीपासून सुरुवात करा. नंबर 6, नवे ध्येय ठरवा आणि त्यासाठी मेहनत करा. जुने अपयश विसरून नव्या स्वप्नांसाठी पुन्हा एकदा उभं राहा. आपलं ध्येय काय आहे हे स्पष्ट ठरवा. ध्येय ठरवल्यावर त्यासाठीची योजना तयार करा आणि रोज थोडी थोडी मेहनत करत राहा. मोठ्या यशासाठी छोट्या पावलांनी वाटचाल करावी लागते. तुमचं ध्येयच तुमच्या जीवनाला दिशा देतं. म्हणून स्वतःला नव्याने घडवताना एक स्पष्ट दिशा ठरवा आणि त्यात अडथळे आले तरी थांबू नका. नंबर 7, जुन्या ओळखींपेक्षा नवीन संधी स्वीकारा. कधीकधी आपल्याला वाटतं की जुनं सोडणं म्हणजे धोका. खरं तर नवीन संधी स्वीकारणं हीच प्रगतीची सुरुवात असते. जुनं सुरक्षित वाटतं पण तेच तुम्हाला अडवतंही असतं. नवीन माणसं, नवीन ठिकाणं, नवीन काम यामधून तुम्ही शिकता, वाढता. तुम्ही जितकं नवीन स्वीकारता तितकं स्वतःचं रूपांतर घडवता. म्हणून न घाबरता नवीनतेकडे पाऊल टाका. नंबर 8, आत्मविश्वास वाढवा. मी करू शकतो ही भावना जोपासा. स्वतःवर विश्वास असणं हे नव्याने घडवण्याचं गुपित आहे. इतरांनी काय म्हणायचं यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. दररोज स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी बदल घडवू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगही तुमच्यावर विश्वास ठेवतं. आत्मविश्वास ही तुमची खरी ताकद असते. तो तुम्हाला अडथळ्यांतून पुढे नेतो. नंबर 9, भीतीपेक्षा धैर्य निवडा. आपल्याला अनेक संधी मिळतात पण भीतीमुळे आपण त्या गमावतो. भीती पळवते तर धैर्य तुम्हाला पुढे घेऊन जातं. स्वतःला नव्याने घडवताना भीती मागे टाका. अपयशाची, नाकाराची किंवा टीकेची भीती बाजूला सारून पुढे पळा. धैर्याने उचललेलं पाऊलच आयुष्य बदलतं.
भीतीने जगणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. धैर्याने जगणं म्हणजे स्वतःचं खरं अस्तित्व शोधणं. नंबर 10. आत्मपरीक्षण करा आणि स्वतःला ओळखा. स्वतःला नव्याने घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कोण आहे हे स्वतःला विचारणं. तुम्हाला खरंच काय हवं आहे? काय केल्याने तुमचं मन भरतं? काय टाळताना तुमचं मन अस्वस्थ होतं? हे सर्व समजून घेणं गरजेचं आहे. दररोज स्वतःच्या मनाशी संवाद साधा. आपल्या विचारांची, भावनांची आणि कृतीची नीट छाननी करा. स्वतःला ओळखल्याशिवाय स्वतःला नव्याने घडवता येत नाही. कारण खरी सुधारणा बाहेरून नव्हे तर आतून सुरू होते. नंबर 11. जुनं दुःख आणि जखमा मागे टाका. जुने अपमान, वेदना, नात्यांमधले ताण या सगळ्यांचं ओझं मनात ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जखमा भरल्या नसतील तर त्याचं पुन्हा पुन्हा दुखत राहतात. माफ करा, विसरून जा आणि स्वतःसाठी पुढे चला. नव्या सुरुवातीसाठी मन शुद्ध आणि मोकळं असणं फार गरजेचं आहे. जुना राग, द्वेष, हेवे दावे यांना मनात जागा देणं म्हणजे आपल्या विकासाचा अडसर ठेवल्यासारखं आहे. म्हणूनच आजच ठरवा, जुनं ओझं टाकून नव्या वाटेवर निघायचं. नंबर 12. वेळेचा योग्य वापर करा. वेळ ही आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ती एकदा गेली की ती पुन्हा परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा विचारपूर्वक उपयोग करा. टीव्ही, मोबाईल, गप्पा यात वेळ वाया घालवण्याऐवजी तो स्वतःच्या विकासासाठी वापरा. दररोज काहीतरी नवीन शिका. सर्जनशीलतेला वाव द्या. वेळेचं व्यवस्थापन केलं तर आयुष्य सुंदर रचता येतं. नव्याने घडवण्यासाठी वेळेचा आदर करणं आवश्यक आहे. नंबर 13. सतत शिकत राहा. ज्ञान हेच खरे सामर्थ्य. जग खूप वेगाने बदलत आहे आणि त्याबरोबर बदलण्यासाठी सातत्याने शिकत राहणं गरजेचं आहे. पुस्तकं, अभ्यासक्रम, अनुभव, चांगली माणसं या सगळ्यांमधून नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा. ज्ञान आपल्याला आत्मविश्वास, स्पष्टता आणि दिशा देतं. जो माणूस शिकणं थांबवतो तो वाढणं थांबवतो. स्वतःला नव्याने घडवताना ज्ञानाला तुमचा श्वास बनवा. नंबर 14. छोट्या गोष्टीत आनंद शोधा. सतत मोठ्या गोष्टींची वाट पाहताना आपण छोट्या क्षणातील आनंद गमावतो. एखाद्या वेळी सकाळी चहा घेताना, मुलांबरोबर हास्य करताना, पावसात भिजताना हे क्षणही आयुष्य घडवतात. नव्याने घडण्याचा अर्थ असा नाही की मोठ्या गोष्टी मिळाव्यात, तर तुमचं मन आनंदात असावं. छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधण्याची कला अवगत केली की जीवन आनंदी होतं आणि आनंदी मनच नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देतं. नंबर 15. स्वतःवर प्रेम करा. तुमचं स्वतःशी नातं घट्ट करा. इतरांनी तुमच्यावर प्रेम करावं याआधी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःची काळजी घ्या. स्वतःला कौतुकाने पहा. चुका झाल्यावर स्वतःला शिव्या देण्याऐवजी प्रेमाने समजवा. स्वतःशी मैत्री करा. ही सर्वात शाश्वत नाती असते. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्यास सज्ज होता. आत्मप्रेम म्हणजे अहंकार नव्हे तर आत्म्याशी प्रामाणिक नातं. आज आपण पाहिलं की स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवणं म्हणजे फक्त एक संधी नाही तर एक जबाबदारी आहे. हे कोणालाही सांगता येणार नाही, हे तुम्हीच साधू शकता. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार हा तुमचं भविष्य घडवतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या गडद कोपऱ्यातून बाहेर येऊन स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा सर्व काही शक्य होतं. बदल तोच होतो जो स्वतःला स्वीकारतो आणि पुढे जातो. म्हणूनच आता तुम्ही ठरवा, तुमचं आयुष्य नव्याने घडवण्याची सुरुवात आजच करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला नव्याने घडवणं म्हणजे खरंच जणू एक नवीन जन्म घेणं. चला आजच ती नवीन सुरुवात करा, कारण तुमचं सर्वोत्तम अस्तित्व अजून घडवायचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.